नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये अर्जुन सगळ्यांना सांगतो की सुमन काकू ज्या काही परिस्थितीत होतात त्यामुळे ते मेंटली अनस्टेबल होऊ शकतात. त्याचमुळे त्यांना आपण जुन्या गोष्टी आठवण्यावर फोर्स करू शकत नाही. त्याचमुळे जुन्या गोष्टी आठवून त्यांना मेंटली त्रास होतोय. तर इकडे घरात कल्पना आता भांडे चेक करू लागते. तर त्यांच्यात जेवण नसतं. कल्पना विचार करते की सायली तर बोलली होती की ती जेवण बनवून गेली आहे. खरं तर सायली जेवण बनवून गेलेली असते, पण मात्र ते सर्व काही जेवण पार्सल करून प्रियाने कचऱ्यात फेकलेलं असतं. म्हणजे सायलीला उकच बोलणं ऐकायला भेटलं पाहिजे. तर घरी येऊन आता प्रिया मुद्दाम सायलीला बोलत असते की तू जेवण का बनवून गेली नाहीस. तेव्हा सायली म्हणते की आई मी तर जेवण बनवून गेले होते. प्रिया म्हणते की अगं तुला बाहेर जायची एवढी घाई होती ना की तुझ्या लक्षातच आलं नाही की तुला जेवण बनवून जायचं होतं. तर सायली भांडे चेक करते तेव्हा तिला कळतं की इथे तर जेवणच नाहीये. प्रिया म्हणते की तू तिथे काय चेक करतेस. आम्ही सांगतोय ना की तू जेवण बनवून गेलेली नाहीयेस. सायली आता रागातच म्हणते की प्रिया तू तुझं तोंड बंद कर. मी स्वयंपाक करून गेले होते. त्यानंतर काय माहिती इथे भूत आलं होतं की चेटकीण. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.